खूप धन्यवाद संदेश पाटील सर भिवंडीकर. सोनादेवी प्रतिष्ठान, ग्रामस्थ मंडळ टेमघर आणि राजा माणूस करसंजी फुलोरे आयोजित क्रिकेटचा हा महासंग्राम मित्रांनो आपण अनुभवत आहात. जॉय कुमार ट्रॉफी तिसऱ्या दिवसामध्ये आपण एन्जॉय करत आहात. तिसऱ्या दिवसातील सर्वात शेवटचा सामना इथे खरं तर आपण यानंतर एन्जॉय करणार आहात. दोन्हीही संघांचे 12वे प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडले जाणं अत्यंत गरजेचं आहे. धवल 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 कुठे आहे? आपण यायचंय. जॉय कुमारचे 12th मॅन धवल चौधरी आपण यायचंय. धवल चौधरी आपण लवकरात लवकर 12वे प्रतिनिधी म्हणून आमच्या समालोचन कक्षाशी संलग्न व्हायचंय. या गावचे समाजसेवक, एक अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व बळवंतजी चौधरी यांचंही आगमन झालेलं आहे. तुमचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आत्ताच आपल्या बरोबर जोडलेले आहेत आजचे अन्नदाते, एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि 40+ क्रिकेट ज्या अलीकडे गाजवत आहेत ते जितूजी फुलेरे, आपलंही या स्पर्धेमध्ये स्वागत. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते रमेश सरांच्या वतीने आणि चेंडूची फेक होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. योगेश भालेकर आजच्या दिवसामध्ये या फलंदाजाने आपल्या हातामध्ये बॅटच्या ऐवजी जणू काही भाला घेतलेला आहे, कारण दोन्हीही मॅचेसमध्ये चांगली फलंदाजी योगेश भालेकरनी केलेली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं अर्धशतक त्याच्या वतीने आलं होतं आणि त्याच्या साथीने सचिन भोईर की जे पॉवरफुल बॅटिंगसाठी जाणले जातात, पॉवर शेलार या संघाला ते त्या संघाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि एक अत्यंत चांगले मॅच्युअर क्रिकेटर आहेत सचिन भोईर. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवली जाते. असं हे कॅरेक्टर सचिन भोईर. ही सलामीची जोडी, क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज झालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. धवल चौधरी, जॉय कुमार टेमघरचे 12th मॅन कुठे आहेत? आपण लगेच यायचंय. आमचा धवल. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक प्लेस केलेले आहेत आणि ते ऑलमोस्ट एकमेकाच्या ऑपोजिट आहेत असं आपण समजूया. उजव्या हाताचा फलंदाज जर आला तर त्याच्यासाठी डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक केतन मुकादम तिकडे उपस्थित आहेत आणि जर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आला तर मला असं वाटतं तेजस चौधरी त्याच्यासाठी ऑलमोस्ट डीप मिडविकेटला उपस्थित आहेत. या पद्धतीचं हे मजेशीर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे गोलंदाज अजय कदमने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजय कदमने ही चांगली गोलंदाजी इथे केलेली आपण पाहिलेली आहे. पाहायचा हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या दिवसामधून मॅगी 11 या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि उद्या कोणता संघ खेळेल या 2 संघांदरम्यान त्याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळेल. पहिल्या चेंडूवर इथे फटका अत्यंत चांगला आहे. फलंदाज सचिन भोईरच्या बॅटमधून इथे हा चौकार आलेला आहे. जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला. थँक्यू. उद्याच्या दिवसामध्ये बर्फानी बाबा या संघाबरोबर कोणता संघ खेळेल हे आपल्याला पाहायचं आहे. बर्फानी बाबा वर्सेस C2 अशा पद्धतीचा नियोजित सामना उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपल्याला अनुभवता येईल. BC4 फॉर्मॅटमधून ही स्पर्धा तुमच्या समोर आणली गेलेली आहे. सचिन भोईरसाठीचा हा फुलटॉस आहे. हलकेच खेळत आहेत, जंटल पुश. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. तेजे चेंडू अडवत आहेत, यानंतर फेकी केली जाईल. सायंकाळच्या सत्राकडे आपण वळलेलो आहोत. या मैदानाच्या चौफेर आपण पाहिली तर झाडे आपल्याला पाहायला मिळतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती. आणि त्याच पद्धतीने खरं तर डेव्हलपमेंट अलीकडे खूप वेगाने होत चाललेली आहे, परंतु माणसाच्या समोर निसर्गाचा समतोल राखण्याची फार मोठी जबाबदारी आलेली आहे. कालच्या दिवसामध्ये मयूरजी पिसेकर आयोजित बदलापूरचा वर्ल्ड कप स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाशी मी जोडलो होतो आणि त्यामध्ये पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या विरोधात वन विभाग कर्मचारी असा प्रेक्षणीय सामना होता. तिथे मग वन विभागाच्या कार्यावर चर्चा करता आली होती. यावेळेस खेचून मारल्या आणि अंतर मिळालं. एलिव्हेशन तर होतच या फटक्यामध्ये. सुरुवात दमदार केलेली आहे फलंदाज योगेश भालेकर याने आजचा दिवस चांगला वापरलेला आहे हा षटकार.
दोस्ती यारीत फेमस झाला करसन फुलो रे टेम घरवाला दोस्ती यारीत फेमस झाला करसन फुलो रे टेम जयहिंदजी चौधरी साहेब उपस्थित झालेले आहे. समाजसेवक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपलं शुभागमन झालेलं आहे, तर आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज अजय कदम पुन्हा एकदा तयार. धावपल करत धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 11 योगेश बालेकरसाठी हा लोअर फुलटॉस आहे. ऑलमोस्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये फेकला होता. क्षेत्ररक्षक केतन चेंडू पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू उचलला, फेकी झाली, 2 धावा मिळाल्या. भारताला स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं आणि त्यानंतर जवळजवळ 15 ते 17 वर्षांनी वन विभागाची स्थापना झाली. 1966 मध्ये 1 जुलैला वन विभागाची स्थापना झाली आणि त्यानंतर त्यांच्या वतीने चांगलं कार्य केलं गेलेलं आहे. यावेळेचा फटका अजून एक मोठा आहे. बीस्ट मूड मध्ये फलंदाज करतोय इथे फलंदाज योगेश भालेकर. त्याचा आणखी एक तडाखा, आणखी एक षटकार. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. ज्या लेनची वाट बघतोय फलंदाज योगेश त्याच लेंथवर चेंडू ठेवला जातोय आणि म्हणून इथे फटकेबाजी भरलेली आहे फलंदाज योगेश भालेकरची. 19 धावा धावपलकर आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजयच्या वतीने फेकलं जात आहे. यावेळेचा हा चेंडू अत्यंत चांगले आहे. उजव्या इष्टीच्या फार बाहेर ठेवला होता. जवळजवळ 4थ्या आणि 5व्या स्टंपच्या लाईनने हा चेंडू फेकला होता. अनसर्टन्टी कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो त्या कॉरिडॉरचा चांगला वापर केला शेवटच्या चेंडूवर. गोलंदाज अजय कदमने बऱ्याचदा माणसाला उशिरा शहाणपण सुचत असतं. त्या पद्धतीने गोलंदाजाला फार उशिरा समजलं. या पद्धतीची लेन जर आपण ऑफर केली तर फलंदाज तिकडे शांत राहू शकतात. मुख्य व्यासपीठ आपलं दाखवलं जात आहे जिकडे आमचे संदेश पाटील भिवंडीकर यांच्या हातामध्ये मायक्रोफोन आहे. नक्कीच जय चौधरी आणि बलवंतजी चौधरी यांना दाखवला जात आहे. प्रशांत चौधरी आणि भाऊ मात्रे पहा ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मागच्या बाजूला तरी आपण बघितलं तर नक्कीच आमच्या गावातील युवा बसलेले आहेत आणि जितू फुलोरे दादा देखील आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अलीकडच्या काही वर्षांमध्ये वन विभागाच्या वतीने जवळजवळ 52 करोड वृक्षांचं रोपण केलं गेलेलं आहे. वृक्ष लावलेली आहेत आणि हे आपल्याला करावं लागेल. त्यासाठी कलेक्टिव्ह एफर्ट्स घ्यावे लागतील. सचिन साठीचा हा फॉलीचा चेंडू आहे. त्याला लॉफ्ट केलेले एक क्षेत्ररक्षक समोर उपस्थित आहेत. इथे टिपलाय जेल चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा महत्वपूर्ण खेळाडू अर्थात संघाचा संघनायक सचिन भोईरबाद. करसन दादाचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव करसन दादाचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव करसन दादाचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव करसन दादाचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. भिवंडी तालुक्यातील बीसीपर फॉर्मॅटचं क्रिकेट आणि सिद्दीक भाबे सर या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं आम्ही नेहमी म्हणत असतो. कारण एका स्पर्धेमध्ये मागे मी जोडलो होतो ज्यामध्ये BC4 क्रिकेट सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी एक्झॅक्टली भाबे सरांनी मला कॉल करून विचारलं होतं की कालच्या खेळामध्ये तुझ्याबरोबर समालोचनासाठी कोण होतं. आणि म्हणजे जरी ते एखाद्या स्पर्धेशी जोडलेले नसतील तसे तर त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सिद्दीक भाबे सरांना ऐकतो. त्यांच्या आवाजाशिवाय कोणती स्पर्धा भिवंडी तालुक्यामध्ये पूर्ण होत नाही. तरी सुद्धा घर बसल्या BC4 फॉर्मॅटचं क्रिकेट पूर्णपणे ते खरं तर बघत असतात, फॉलो करत असतात. त्याचमुळे या क्रिकेटमध्ये कोणत्या घडामोडी घडतात, कोणता फलंदाज कुठे चांगला खेळला आहे, कोणत्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे, ह्या सगळ्या बाबी त्यांना निश्चितच ठाऊक आहेत. हे विक्रम त्यांच्या डोक्यामध्ये आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 साठी आपण पाहू शकाल तर ते आलेले आहेत तुषार शेळके, मॅन फ्रॉम पोगाव. शेळके ब्रदर्स पोगाव संघाला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू आहे. शेळके ब्रदर्स पोगाव आणि जय हनुमान पोगाव अशा 2 नावांनी संघ खेळत असतात. ज्यावेळेस दुष्यंत शेळके यांच्या वतीने संघ पुरस्कृत केला जातो त्यावेळेस संघाचं नाव शेळके ब्रदर्स असतं आणि इतर वेळेस जय हनुमान पोगाव या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. अलीकडच्या काळामध्ये पोगाव संघाचं क्रिकेटही अत्यंत पीकवर आहे असं आपण म्हणूया. कारण नमो चषकाचे ते विजेते राहिलेले आहेत.
आणि या BC4 फॉर्मॅटमधील काही संघ आपण बघतो की ज्याच्यामध्ये एकाच परिसरातील किंबहुना एकाच संघातील 3-3, 4-4 खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चॅलेंजचा जर विचार केला तर मला असं वाटतं ज्ञानेश्वर शेळके तिकडे खेळत आहेत, त्याचबरोबर अविनाश शेळके खेळत आहेत, त्याचबरोबर तुषार शेळके खेळताना आपण पाहतो आणि त्रिमूर्ती गायकर सुद्धा या संघातून खेळत आहेत. त्याचबरोबर आपण जॉयकुमारचा जर विचार केला तर लोकल बॉय श्याम चौधरी यांना खेळताना तुम्ही पाहता, किशन म्हात्रे खेळत आहेत, त्याचबरोबर यश पाटील खेळत आहेत, तेजस चौधरी सुद्धा या संघामध्ये अंतर्भूत झालेले आपण बघत आहोत. विवेक पवार यांचीही वर्णी या संघामध्ये लागलेली आहे. त्याचबरोबर बबलू सुद्धा आपण या संघामध्ये खेळताना पाहतो. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 खेळाडू एकाच गावातील एका संघातील आहेत. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे दरम्यान केला गेलेला आहे. चेंडूबाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला नाही. हा चेंडू निर्धाव आहे गोलंदाज तेजस चौधरीचा. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 21. 3 चेंडू यानंतर फेकले जातील या सत्रातील हे दुसरं षटक कंप्लीट करण्यासाठी. योगेश भालेकर एज लागली, मागच्या बाजूने चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. झेल अत्यंत कठीण होता, त्यासाठी त्याने प्रयत्न केला नाही, परंतु एक टप्पा घेतल्यानंतर चेंडूला अडवलेला आहे. म्हणजे आपल्या संघासाठी 3 धावा इथे वाचवलेल्या आहेत. त्या म्हणजेच बुम बुम सुभाष या क्षेत्ररक्षकाने. या पद्धतीने तुम्हाला धावा वाचवता आले पाहिजे क्षेत्ररक्षण करत असताना. खरं तर पूर्वीचं क्रिकेट आणि अलीकडचं क्रिकेट यामध्ये फार मोठी तफावत आहे. पूर्वी फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षणाला तितकं मोठं महत्व दिलं जात नव्हतं. अलीकडे क्रिकेटचं ते महत्वाचं अंग बनलेलं आहे. यावेळेस इथे चांगली शारीरिक हालचाल केली फलंदाज तुषार शेळकेनं. उजव्या यष्टीच्या फार बाहेर शफल झाले, त्यानंतर चेंडूला वळवलं, फाईड लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. हा चौकार. करसन दादाचं गाजतया नाव, आमचे दादाचं गाजतया नाव, करसन दादाचं गाजतया नाव. स्वर्गीय जयराम काळू पाटील स्टँडला दिली गेलेली सलामी आपण पाहिली. स्विच केलेला आहे. यावेळेचा फटका अत्यंत देखणा. चांगली फलंदाजी इथे होत आहे फलंदाज तुषार शेळकेची. आणखी एक. हा चौकार. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, अतिपरिचयात अवाज्ञा. खरं तर संस्कृतचा थोडा टच पण त्याला आहे. आणि 2 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 30 वर 30 ऑन बोर्ड. आणि त्यामध्ये कसं होतं की तुमचा परिचय वाढला की आपोआपच थोडा अनादर होत असतो, अवाज्ञा होत असते. मैदानाच्या आतमध्ये तेच झालेलं आहे. या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा खरं तर परिचय योग्य रीतीने करून घेतला फलंदाज तुषारने. चेंडूची फेक करा. आणि त्यामुळेच त्यानंतर हे आलेले 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. 2 षटकांती धावफलक 30 आहे. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. तिसरं षटक यानंतर फेकलं जाईल. पैसे कोणत्या गोलंदाजाकडे संघ कर्णधार इकडे वळत आहेत. या संघाचे संघनायक रॉक ऑफ टेमगर अर्थात श्याम चौधरी. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी त्यांची चांगली झाली होती. आणखी काही चेंडूंची मागणी इथे केली जाते. या अगोदर त्या गोष्टीवर मी प्रकाश टाकलेले आहे की कधी कधी फलंदाजाला असं वाटतं की आपण ज्या चेंडूवर फटका खेळलेलो आहे तोच चेंडू यानंतरही आपल्या समोर यावा, त्या चेंडूने सामना सुरू व्हावा. परंतु ज्या दिशेने इथे हा फटका सजवला होता तुषार शेळकेने, तिकडे क्षेत्ररक्षकाला जाणं तितकं पॉसिबल नाही आहे. आणि त्या झाडीमध्ये चेंडू कुठेतरी जाऊन अदृश्य झाला आहे, त्यामुळे तो चेंडू इकडे उपलब्ध होत नाही. नवीन चेंडू घेतला गेलेला आहे. किसन म्हात्रे क्रमांक 3चं षटक घेऊन येत आहेत. हे सुद्धा अत्यंत उपयोगी खेळाडू आहेत. खरं तर या अगोदर भाबे सरांची एक स्टेटमेंट मला आठवते की हा असा खेळाडू आहे कधी काही करेल हे कोणीही सांगू शकत नाही, कोणी अंदाज लावू शकत नाही. म्हणजेच सिनिकल प्लेयर आहे,
ज्याला आपण मराठीमध्ये लहरी असाही शब्द वापरू शकतो, त्यांच्या विरोधात यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आहे. योगेश भालेकर प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात आहेत आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार इथे मिळतोय फलंदाज योगेशला. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघितलं कशा पद्धतीने फटका सजवला गेला होता योगेश भालेकरच्या वतीने. योगेश फार चांगले खेळलेले आहेत. पाहायचंय यानंतर फलंदाजी कशी असेल. फुल टॉस, त्यावर मोठा प्रहार, वाघाच्या दिशेने हरिण चालून गेली आणि तिचा फडशा पडला. हा षटकार डावखुरे हाताचे फलंदाज हे अत्यंत अग्रेसिव्ह असतात, आक्रमक असतात. हे जरी खरं असेल तरी या फलंदाजाच्या समोर तुम्ही फुलटॉस जर चेंडू ठेवणार तर मात्र तो आक्रमण करणारच आहे. गोलंदाज किशन म्हात्रेची थोडी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत, कारण 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेले आहेत. 10 धावा त्याच्या विरोधात मिळवलेले आहेत. फलंदाज योगेश भालेकर या फलंदाजाने मॅच बॉल इथे अवेलेबल करून दिला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. स्पर्धेचा तिसरा दिवस एन्जॉय करताना अनेक प्रेक्षक इथे या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचा आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा तिची कल्पनाच आपण करू शकत नाही. मग तुम्ही आयोजन आणि नियोजन कितीही दर्जेदार दिमागदार करा, प्रेक्षक ज्या स्पर्धेला पाठ दाखवत असतात त्या स्पर्धेच्या प्रगतीचा आलेख हा नेहमी खाली आलेला असतो. अशा अनेक स्पर्धा आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. इथे स्विच करण्याचा प्रयत्न आहे, चेंडूपाईचा संपर्क आला नाही. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक करतायत. थोडा वाईट थ्रो आला आणि एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये झालं. लाठी चार्ज, खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. इथे फलंदाजाची तयारी नव्हती म्हणून, अदरवाईज आणखी एक धाव पूर्ण होण्याची शक्यता नाकारता आली नसती. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी टाकला गेलेला हा फुलर लेनचा चेंडू होता. ऑफसाइड दी ऑस्टम फुलर लेनचा चेंडू हाताळला होता गोलंदाज किशन म्हात्रेनं. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आक्रमक योगेश भालेकर. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, स्लॉकचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याने उंच उडी घेतली परंतु चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून गेला. सीमा पार. आणखी एक चौकार. करसन दादाच गाजतया नाव, आमचे दादाच गाजतया नाव. करसन दादाच गाजतया नाव, आमचे दादाच गाजतया नाव. काय फटकेबाजी इथे केलेली आहे फलंदाज योगेश भालेकरने. पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक व्यक्तिगतरित्या झळकवलंय या खेळपट्टीवर. ही खेळपट्टी त्याच्यासाठी नंदनवन बनलेली आहे. खरं तर श्याम चौधरीने जी रिप्लाय दिली होती, जी प्रतिक्रिया दिली होती कर्णधार म्हणून, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बॅट्समन फ्रेंडली पिच आहे, म्हणजे फलंदाज इथे खूप साऱ्या धावा जमवू शकतात. त्यामुळे या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत जास्त म्हणजे 60-65 पर्यंत जाण्याची मुभा आम्ही देऊ. तो सामना निश्चितच तिकडे जॉय कुमारने जिंकला होता. या सामन्यामध्ये कडवं आव्हान समोर आहे चॅलेंज स्पोर्ट्सचं. यावेळेस इथे हा फटका अत्यंत चांगला आहे. थोडा लेझी एलिगन्स आपण पाहिला फलंदाज तुषार शेळकेचा, परंतु रिझल्ट मात्र अत्यंत चांगला राहिला कारण चेंडूने सीमारेषा गाठली. चौकार. आई सोना देवी माझी टेम घर गावाची. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 51. जॉय कुमार या अगोदर एक सामना पराभूत झालेले आहेत. हा सामना त्यांच्या अस्तित्वाची लढत आहे आणि चॅलेंज यांनाही इथे आव्हान द्यावं लागेल व्यवस्थितरित्या. उद्याचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे.
आणि उद्याच्या दिवसातील शेड्यूलला सुरुवात करणार आहोत आपण सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये ठीक 9 वाजता सकाळी. आणि खेळणारे 2 संघ असतील बर्फानी बाबा आणि त्यांच्या विरोधात या चालू असणाऱ्या सामन्यातील विजेता संघ. त्याचबरोबर क्रमांक 2 ची लढत आहे धनेश कुक्षे आणि त्यांच्या विरोधात महेंद्र स्पोर्ट्स. या 2 तगड्या फौजांमध्ये ही लढाई आपण अनुभवू शकाल. मॅगी 11 आणि त्यांच्या विरोधात RD 444 असा हा त्यानंतरचा येणारा सामना असेल. आणि त्यानंतर सेमी फिनालेचा थरार तुम्ही इथे अनुभवू शकाल. तेजस चौधरी आलेले आहेत सेकंड स्पेलमध्ये. तेजसने पहिलं षटक हाताळलं होतं जिकडे 11 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज त्याने बाद केला होता. बाद होणारा एकच फलंदाज आतापर्यंत आपण पाहिलेला आहे सचिन भोईर की जो संघाचा संघ कर्णधार आहे. 4 धावा त्याला धावपलकावर जोडता आल्या होत्या. त्यानंतर सचिनला बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं आणि तोच गोलंदाज इथे सेकंड स्पेलमध्ये आणला जातोय. तेजस चौधरीच्या वतीने हे षटक क्रमांक 4 हाताळलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज की जे द्रुत गतीने इथे फलंदाजी करताना आपण पाहिलेले आहेत. 11 चेंडूंमध्ये 30 धावांचं पर्सनल कॉन्ट्रीब्युशन इथे देणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला योगेश भालेकर. योगेशसाठी ती 4 क्षेत्ररक्षक ऑनसाइडला घेतले गेलेले आहेत. आता यावेळेस पाहायचं योगेश कशा पद्धतीने फलंदाजी करतील. यावेळेस इथे समोर ठेवलेला चेंडू आहे. एज लागली ठीक एज होती. मागच्या बाजूने चेंडू जातोय 30 यार्ड सर्कलवर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवलाय आणि यानंतर फेकी केली जाते. एका धावेची बढती या धावपलकाला पुढे घेऊन जाईल आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 52 अर्थात 52. 21 धावांचं षटक किशन म्हात्रेचं जे अत्यंत मोठं राहिलेलं आहे महागडं राहिलेलं आहे. त्यानंतर पुनरागमन करावं लागेल कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. 4 बाजून 31 मिनिटांचा अवधी किंवा 4 बाजून 31 मिनिटं इथे या भारतीय प्रमाण वेळेनुसार झालेली आहेत. आजच्या दिवसातील सामने अगदी वेळेवर खरं तर इथे संपत आहेत. आजच्या दिवसाचं शेड्यूल वेळेच्या बाबतीत चांगलं कॉपरेशन आजच्या दिवसामध्ये मिळालेले आहे. सगळ्याच संघांचं सगळ्या संघ कर्णधारांचं यासाठी आपण कौतुक करूया. फुललेंचा चेंडू या बेस पॅडल स्वीपचा फटका. एका वेगळ्या क्लासची फलंदाजी तुषार शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आणखी एक दर्जेदार फटका तुषारचा चौकार. आई सोना देवी माझी टेंभर गावाची आईला चिंता सदा तिच्या भोळ्या भक्तांची. बघा तुषारने आतापर्यंत 3 फटके स्वीपचे मारलेले आहेत. त्यावर चौकार मिळवले आहेत आणि एक स्विच हिटचा फटका त्याने खेळला होता. त्यावरही चौकार आला होता इन फ्रंट ऑफ द विकेट. आतापर्यंत खेळलेले नाहीये आहेत. पुन्हा तोच प्रयत्न केला गेला फलंदाज तुषारच्या वतीने. यावेळेस मात्र चेंडूने त्याचं साध्य साधलेलं आहे. यष्ट्या वाकवल्या आणि फलंदाज तुषार शेळके बाद. माझी टेंबर गावाची आईला चिंता सदा तिच्या भोवल्या भक्तांची. आई बसले मंदिरी आईची नजर भक्तांवरी. आई बसले मंदिरी आईची नजर भक्तांवरी. बघा इम्प्रोवाइज फटके किंवा त्याचबरोबर स्वीपचे फटके हे अत्यंत कठीण असतात मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करताना. पाहताना मात्र आपल्याला अगदी नयनरम्य फटका वाटत असतो. देखणा फटका वाटत असतो. कमी मेहनतीमध्ये अधिक परतावा मिळवून देणारे फटके आपण बघत असतो. परंतु रिस्क फार मोठी असते हे फटके खेळत असताना आणि त्यामुळेच ती जोखीम पत्करली होती फलंदाज तुषार शेळकेने. त्याचा अंत झाला आणि 56 धावा धावपलकावर असताना 2 गडी बाद झालेले. 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण पाहू शकाल A1 पवन. A1 क्वालिटीचं क्रिकेट ज्याच्या वतीने गेली अनेक वर्ष खेळलं जात आहे आणि व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना रत्नागिरी चॅम्पियन्स लीग मधील ती त्याची सुरुवात शेवटचे 6 चेंडू सुरुवातीचे 6 चेंडू आणि 6 षटकाराने जी सुरुवात त्याने दिली होती तिथून मग इथे पवन केनेच्या नावाच्या चर्चेला उधाण आलं होतं. परंतु अपेक्षांचं ओझं आतापर्यंत पेलणारा क्रिकेट पवन केनेने खेळलेलं आहे. पूल केलेला आहे. इथे मिस टायमिंग आहे की चांगला फटका हे आपल्याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. स्ट्रेट टू दी फिल्डर.
फ्री होम डिलिव्हरी होती ती ऍक्सेप्ट केली क्षेत्ररक्षकाने. पहिल्या चेंडूवर फलंदाज पवन केणे याचं काम तमाम. पवन बाद. जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला. दोस्ती यारीत फेमस झाला, करसन फुलो रेटेम घरवाला. दोस्ती यारीत फेमस झाला, करसन फुलो रेटेम घरवाला. बघा, कधी कधी एखाद्या संघाचा एखादा दिवस वाईट असतो, तसा कधी कधी एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस वाईट असतो. कारण आजच्या दिवसामध्ये जी गुणवत्ता पवन केणेच्या फलंदाजीची आपण गेले अनेक वर्ष पाहिलेली आहे, ती गुणवत्ता पोटेन्शियल असून देखील आजचा दिवस त्याला व्यवस्थितरित्या फलंदाजी करता आली नाही. आणि म्हणून आजचा दिवस पवन याच्यासाठी वाईट राहिला असं आपण म्हणूया. भारतीय खेळपट्ट्यांवर खेळला गेलेला वर्ल्ड कप आपण पाहिला, ज्यामध्ये भारतीय संघाने 10 सामने जिंकले होते आणि तो महत्वाचा 11 अंतिम विजेतेपदाचा सामना 11वा भारतीय संघ तिकडे गमावला भारतीय संघाने. आणि तो एक दिवस मग आपल्या संघासाठी वाईट होता असं आपण चाहते म्हणत असतो. मानसिक समाधान त्यातून आपल्याला मिळतं. आणि म्हणून एखाद्या खेळाडूसाठी एखादा दिवस वाईट असू शकतो. आजचा दिवस योगेश भालेकरने चांगल्या पद्धतीने गाजवलेला आहे फलंदाजीमध्ये. मॅगी 11चा सुद्धा आजचा दिवस राहिलाय असं आपण म्हणूया. तेजस चौधरी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहेत. आणि ही जर विकेट हॅट्रिक संपन्न झाली तर मला असं वाटतं ती 13वी 16वी विकेट हॅट्रिक असू शकेल. आणि या स्पर्धेतील ही तिसरी असू शकते. परंतु या शक्यतेला बगल दिलेले फलंदाज वैभव माळीने फुलटॉस चेंडूला टर्न केलाय. मला असं वाटतं या अगोदरचे रेकॉर्ड मी बंटी स्पोर्ट्स बरोडी आयोजित त्या स्पर्धेमध्ये ऐकले होते. आणि त्यानंतर कवाड येथे सुद्धा स्पर्धा खेळली गेली होती, त्यामध्ये ऍडिशन झालेला आहे. भालेकर साठीचा हा चेंडू आहे. यावेळेस प्रचंड वेगाने बॅट फिरली होती. स्लॉकचा फटका दरम्यान आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक लोकल बॉय श्याम तिकडे होते. चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे गेलं. इतर 3 षटकांच्या तुलनेत तेजस चौधरीचं सेकंड स्पेल मधील हे षटक की जे सांघिकरित्या चौथं होतं ते अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. कारण या षटकामध्ये 1 चौकार आला आणि 2 महत्वपूर्ण खेळाडू बाद झाले. तुषार शेळकेला त्याने बाद केलं. त्याचबरोबर पवन केनेचा काटा आणि अडसर पहिल्या चेंडूवर त्याने दूर केलेला आहे. त्यामुळे आता हे 2 धाकड फलंदाज बाद झाल्यानंतर त्याचे कसे पडसाद या धावफलकावर उमटतील हे सुद्धा पाहणं आता इथून पुढे इंटरेस्टिंग असणार आहे. 58 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 78 धावा धावफलकावर 3 गडी बाद झालेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. न्यू बॅटर इन वैभव माळी आलेले आहेत. खरं तर अजय पाटील स्वतःला राखून ठेवतो शेवटच्या षटकांसाठी. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा वैभवला त्या अगोदर खेळपट्टीवर आलेलं आपण पाहिलं होतं. आता दोन्ही खेळाडू डावखुऱ्या हाताचे आहेत. उजव्या फार बाहेरचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे वळतात. कधी कधी गोलंदाज पर्पजफुली असा एखादा चेंडू वाईड फेकत असतो आणि कधी कधी गोलंदाजांच्या वतीने सेटअप सुद्धा केला जातो एखाद्या फलंदाजाचा. यावेळेस स्वतःला आवरले सावरले नवीन सुरुवात इथे करावी लागेल गोलंदाज अजय कदमला. नवीन सुरुवात म्हटली की नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन अपेक्षा. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे. क्षेत्ररक्षकाला निवडलेले क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. योगेश भालेकरने अलीकडचं क्रिकेट गाजवलेले आहे. त्याचबरोबर त्याच गावातील सूरज केने हे नाव अत्यंत चर्चेत आलेलं आहे. आणि सूरज हा असा फलंदाज आहे ज्याला एकदा तुम्ही सुरुवात दिली की मग तो मोठी इनिंग तुमच्या समोर आणत असतो. स्वतःच्या विकेटची प्राइस माहीत असणारा खेळाडू सूरज केने. आणि इथे
त्याचा पार्टनर की जो आपल्या गावासाठी सलामी करतो असा योगेश भालेकर याचा रुद्र अवतार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार. आई सोना देवी माझी देवघर गावाची. आणि चांगली माहिती आम्हाला सिद्दीक भाबे सर देत आहेत की सूरज केनेच्या नावाचा उल्लेख झाला होता. या अगोदरचं एडिशन जे झालं होतं जॉयकुमार ट्रॉफीचं, त्या एडिशनचे मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर राहिलेला खेळाडू होता सूरज केने, मॅन फ्रॉम भावाळे. इथे योगेशने चांगलं आक्रमण चढवलेलं आहे. धावपलक पुढे गेलं. 65 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहात. सिमेंट पिच आहे आणि अशावर बाउन्स चांगला असतो. अशातच तुम्ही बॅटच्या मधोमध चेंडूला कनेक्ट केलं की चेंडू फार दूरवर जात असतो आणि त्याचमुळे मग बऱ्याचदा फटका खेळल्यानंतर तुम्हाला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्यावा लागतो. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. सुरेख चेंडू हाताळला गोलंदाज अजयनं. फलंदाजाला शांत ठेवणं इतकं सोपं नाहीये आणि विशेषतः ज्यावेळेस फलंदाज त्याची आयसाईट सेटल होत असते, तो खेळपट्टीवर चांगला खेळत असतो, सेटल्ड झालेला असतो आणि त्या फलंदाजाला बाद करणं अत्यंत कठीण बनत असतं, किंबहुना त्याला शांत ठेवणंही जिकरीचं बनत असतं. अजय वैभवसाठी यावेळेस समायोजन केलं आणि त्यानंतर ऑन द राईज पद्धतीने खेळलेले आहेत. शॉर्ट आर्म जामचा फटका दरम्यान आपण पाहतो अलीकडच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शुभमन गिल या पद्धतीचे अनेक फटके खेळताना आपण बघत आहोत. अनेक रसिक चाहत्यांचा बिमोड झाला होता, त्यांची निराशा झाली होती ज्यावेळेस भारतीय संघाने वर्ल्ड कप तिकडे गमावला होता. आणि त्यानंतर मग असे अनेक खरं तर प्रेक्षक जितू आम्ही पाहिलेले आहेत की ते अजूनही भारतीय आंतरराष्ट्रीय संघाला फॉलो करत नाहीत. म्हणजे त्यानंतर काही प्रेक्षक असे आहेत ज्यांनी एकही सामना भारतीय संघाचा पाहिलेला नाहीये. आज खऱ्या अर्थाने वैभव मालियाचा जो वाढदिवस आहे सर, वैभव माळी याच्यासाठीचा आजचा दिवस विशेष आहे. आणि भाबे सरांचं एक वाक्य मी अनुभवलं होतं, या अगोदर ऐकलं होतं की वाढदिवसाच्या दिवशी कोणत्याही खेळाडूला चांगली खेळ करता आली नाही. रिकॉल झाला अगदी वेळेवर, परंतु त्या गोष्टीला बगल देणारा फटका मैदानाच्या आतमध्ये उंच चेंडू निघून जातो. योग्य अंतरासहित वैभव माळीचा हा स्फोटक अंदाज षटकार. या षटकामध्ये 2 षटकार आलेले आहेत. एक षटकार बड्डे बॉय वैभव माळीचा आपण पाहिला, त्याचबरोबर या अगोदरचा एक षटकार आपण पाहिला होता तो योगेश भालेकरच्या बॅटमधून. 5 षटकं संपलेली आहेत. धावपलकोर धाबा आहेत 74 अर्थात 74. 75 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये निश्चितच या अगोदर एकदा आलं होतं 6 षटकांच्या अंती, परंतु इथे 74 पेक्षाही अधिक धावा बनतील कारण एक षटक येणं अजूनही शेष आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल यश पाटील याचा वापर केला जातोय. दोन्ही फलंदाज लेफ्ट हँडेड आहेत. स्विच केलेला आहे. एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाहीये. निर्जन स्थळातून चेंडू अज्ञातवासात. हा चौकार. चांगला फटका दाखवला फलंदाज योगेश भालेकरने, कारण फलंदाजाला माहित होतं येणारा चेंडू हा नवीन गोलंदाज घेऊन येतोय आणि ज्यावेळेस एक गोलंदाज म्हणून तुम्हाला एखाद्या नवीन षटकाची सुरुवात करायची असते त्यावेळेस तुम्ही असा विचार करता की उजव्या बाहेरचा चेंडू तुम्हाला हाताळायचा आहे आणि त्याचमुळे स्विचचा फटका दरम्यान योगेश भालेकरने इथे दाखवला. पर्सनल कॉन्ट्रीब्युशन सुद्धा योगेश भालेकरचा आपण पाहूया. 44 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळतोय आणि 18 चेंडूचा सामना केलेला आहे. जर इथे एक षटकार आला तर व्यक्तिगत दुसरा अर्धशतक या आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये तो नोंदवू शकतो. शुभम गुळवीची ही फलंदाजी काल आपण अनुभवली आणि 45 व्यक्तिगत धावा 53 व्यक्तिगत धावा त्याने बनवल्या होत्या
आणि आणखी जवळ जातोय अर्धशतकी खेळीच्या फलंदाज योगेश भालेकरच्या बॅटमधून हा अत्यंत देखणा फटका, स्टँड अँड डिलिव्हर असंही आपण म्हणू शकतो, कारण लॉफ्ट केलं होतं जागेवर जिकडे उभे होते तिथूनच, आणि यश पाटीलनं अगदी पुढ्यात चेंडू हाताळला होता फलंदाजाच्या. पाहायचंय हा चौकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत 82 आहेत. फुलटॉस चेंडू, आडव्या बॅटने प्रहार, एकही क्षेत्ररक्षक नाही. याच बरोबर जॉय कुमार ट्रॉफी 2024 मधील दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील व्यक्तिगतरित्या दुसरं अर्धशतक झळकावणारा खेळाडू अर्थात भावाळे संघाचा योगेश बी या बेस खेळतोय चॅलेंज स्पोर्ट्सच्या वतीने. हा षटकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 88 अर्थात 88. पुन्हा एकदा स्विच केलेलं आहे. इथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या बेस जाळं विडलं होतं क्षेत्ररक्षणाचं. यश पाटील आणि कर्णधाराच्या वतीने त्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे, परंतु ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये योगेश भालेकर आले होते ते काम त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि यानंतर एका वादळी खेळीचा अंत झाला. फलंदाज योगेश भालेकर बाद. माझी टेंगर गावाची आईला चिंता सदा तिच्या भोवल्या भक्तांची. आई बसली मंदिरी आईची नजर भक्तांवरी. आई बसली मंदिरी आईची नजर भक्तांवरी. गेल्या वर्षाच्या एडिशन मध्ये सूरज केणेनं 2 अर्धशतक तिकडे आपल्याला दाखवली होती, आणि या भावाळे संघाचा दुसरा खेळाडू योगेश भालेकरने आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक आपल्याला दाखवलेली आहेत. आणि या हंगामातील 6वं व्यक्तिगत अर्धनुचा खेळ वैभव शेषे धावफलकावर धावा आहेत 88. यावेळेस अजयने इथे आल्या आल्या आक्रमकते पाहायचंय. यानंतर एका चेंडूचा खेळ शेषे धावफलक कुठपर्यंत जाऊन पोहोचलं. 94 ऑन दी बोर्ड. 94 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. माझ्या सोबतच सिद्दीक भाबे सर आहेत. या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या 104 आहे की जी रिद्धी सिद्धीने बनवली आहे काल्लेर. यावेळेस इथे आतल्या अंगाने चेंडू लागतोय. एज लागली होती जवळजवळ, आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवतायत केतन, त्यानंतर फेकी केली जाईल. शेवटचा चेंडू आहे त्यामुळे अतिरिक्त एखादी धाव असावी असा हव्यास अजय पाटीलचा आपण पाहिला, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. शेवटच्या चेंडूवर फलंदाज अजय बाद झाले. 2 धावा इकडे मिळाल्या आणि सांघिक संघाच्या 96 धावा इथे धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी अत्यंत चांगली राहिली योगेश भालेकरची. त्याचबरोबर चांगलं कॉन्ट्रीब्युशन तुषार शेळकेच्या वतीने 17 धावांचं. वैभव बाळीने एक षटकार दाखवला. अजय पाटीलनेही 2 चेंडूंमध्ये 8 धावा मिळवल्या. या सगळ्या धावांची सरमिसळ करत असताना तब्बल 96 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आणि 97 धावांचं तगडं आणि महागडं आव्हान इथे खरं तर सर करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये या स्पर्धेचे आयोजक अर्थात राजा माणूस करसंजी फुलोरे पुरस्कृत जॉय कुमार टेमघर या संघाला. जाऊया आपण. प्रथम पारितोषिक कॅश प्राइज आहे. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेतील कॅश प्राइज मांगीलाल पालीवाल साहेब रोकडा रास्ता. रोकडा जर कमवायचा असेल तर नक्कीच मांगीलाल पालीवाल यांनी संपर्क साधा आपण. संपूर्ण ट्रॉफीज भाऊ अंकुश म्हात्रे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. सुभाषजी ठाकरे यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, स्टँड बनवण्यात आलेला आहे. स्वर्गीय जयराम कालू पाटील स्टँड समोरच आहे. सन्माननीय बंटी लडकू फुलोरे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे. कुमार दिनू अरुण फुलोरे यांच्या माध्यमातून स्वर्गीय अरुण मगन फुलोरे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय गुरुनाथ राजाराम फुलोरे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्माननीय पंडित गुरुनाथ फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून तो स्टँड उभारण्यात आलेला आहे. स्वर्गीय संतोष बलिराम फुलोरे हा स्टँड बघतोय आपण. जितू फुलोरे जे आमच्या व्यासपीठावर आता सध्या उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून. सन्माननीय प्रशांत कालीराम चौधरी यांच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज
LED TV जी आहे देण्यात आलेली आहे. तसेच शरद गोपाल चौधरी यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला. मला तर असं वाटतं की फॅन फॉलोअर्स भरपूर मोठे आहेत चॅलेंज स्पोर्ट टीमचे. अल्पेश चौधरी यांचे फॅन असावे ते, त्यांना सांगा तुम्ही स्टँडमध्ये जायचं अल्पेश दादा. भिवंडीचे सर्व सितारे खेळत आहेत. सिद्दीक भाभे सर मैदानामध्ये एक फॅन जो आहे खेळाडूचा गेलेला आहे. धन्यवाद। खेल की शुरुआत नैनेश्वर, पहली गेंद स्विंग किया ऑन साइड में, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन। रणनीति को बदल दिया है जॉय कुमार ने और श्याम चौधरी को ओपन करने के लिए भेजा है, क्योंकि लक्ष्य 97 का है, 97, लगभग 16 का आस्किंग रन रेट। गेंदबाजी करें अविनाश शिल्के, सामना करेंगे यश पाटिल। दोनों स्ट्रोक प्लेयर पावर प्ले में उतार दिए गए। आज की शाम देखना है चैलेंज के नाम या जॉय कुमार के नाम। इस मैच की विजेता टीम कल पहला मुकाबला बर्फानी बाबा से सुपर 6 में खेलेंगी। अविनाश शिल्के, यश को रूम बना के खेलने की कोशिश, फॉलो किया, बल्ले की जड़ से लगी, स्लिम डाउन पे गई, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 बिना किसी विकेट के। अविनाश, राइट आर्म ओवर द स्टंप। श्याम चौधरी ऐसे बैट्समैन है जो पांसा पलट सकते। फुल टॉस गेंद कवर्स में खेला, कोई रन नहीं। श्याम चौधरी एक ऐसे बैट्समैन है, रॉक ऑफ टिमगर, जो किसी भी तरह के लक्ष्य को छूने की काबिलियत रखते हैं। लेकिन चैलेंज के पास बॉलिंग बहुत अच्छी है। पहला ओवर अविनाश से कराया जा रहा है ताकि डेथ ओवर में पवन रहे। स्विंग कर दिया है,
भिंगड़ी शॉट है, गैप में गेंद ट्रैवल होती हुई 4 रन। बैट स्विंग लाजवाब, चौका आता हुआ, कुल स्कोर 6 पे पहुंचा है। श्याम चौधरी 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अविनाश अच्छा फॉलो किया शाम को, ऑफ स्टंप के बाहर फुलर लेंथ की गेंद रखी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे बिडवे। आप देख रहे हैं जय कुमार ट्रॉफी करसन फ्लोरी की सुहानी शाम आप सभी के नाम, टिमगर की सुहानी शाम आप सभी के नाम। सुपर 2 के लिए मुकाबला है ये। दूर से कवर ड्राइव लगाना चाहते थे, फिर बीट हुए। 1 ओवर की समाप्ति, रन बने 6, यहाँ से बचे हुए 5 ओवर में 91 रन चाहिए। इसका मतलब है कि आस्किंग रन रेट 18 के करीब जा चुका है। सन्माननीय एकनाथ चौधरी आणि उमेश चौधरी यांचं शुभ आगमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। जय कुमार ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। खेल की शुरुआत होती भी और चैलेंज ने भी गेम प्लान बदल दिया है। श्याम चौधरी को रोकने के लिए एवन पवन को बुलाया है। पवन केने आप देख रहे हैं जय कुमार ट्रॉफी कल सुपर डे, सुपर 6 के मैचेस और सुपर से ऊपर मेहमान। कल इसीलिए 9 बजे हम शुरू कर रहे हैं ताकि प्राइज डिस्ट्रीब्यूशन दिन की रोशनी में हो। पवन केने लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स, यश को आम गेंद थी, स्विच हिट इसलिए खेले थे कि उनको लगा था गेंद टर्न होंगी। पवन ने बल्लेबाज की हलचल को पढ़ा और यह आम गेंद की जो कि विकेटों के ऊपर से गई। पवन केने इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से खेला, शॉर्ट फाइन लेग पे फील्डर, शॉट अच्छा था लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए यश पाटिल। दबाव धीरे धीरे और बढ़ता हुआ क्योंकि पवन अपना ओवर बहुत जल्दी खत्म करते हैं। इस मरतबा रिवर्स स्वीप सही है, गेंद गैप में 4 रन। बसलाई राव मनान जाच्या हायलाईन एक जिलात बसलाई राव करसन दादाच गाजतया नाव भिवंडी शहरात गाजतया नाव करसन दादाच गाजतया नाव टेमघर गावात गाजतया नाव। पवन यश को स्वीप कर दिया है, नहीं पहुंच पाएंगे खिलाड़ी। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर, बैक टू बैक दूसरा चौका। जिलात बसलाई राव करसन दादाच गाजतया नाव भिवंडी शहरात गाजतया नाव करसन दादाच गाजतया नाव टेमघर गावात गाजतया नाव। दादाच गाजतया नाव आमचे दादाच गाजतया। 14 पे पहुंचा है स्कोर जय कुमार का। दूसरा ओवर चलता हुआ, 2 डॉट गेंदे, 2 चौके। सन्माननीय एकनाथजी चौधरी आणि जयंतजी चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत आणि प्रकाशजी पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जय कुमार ट्रॉफी 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पवन केने लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स, फिर स्विच हिट करने की कोशिश, फिर बीट किया। 3 डॉट गेंदे, 2 चौके आते हुए पवन केने लेफ्ट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं, फिर स्वीप की कोशिश। इस मरतबा लेग स्टंप को गेंद ने छोड़ा है, वाइड। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। पवन केने सामना करेंगे यश पाटिल। बड़े शॉट चाहिए, फिर झाड़ू खेलने की कोशिश, फिर वाइड। 16 रन, दूसरा ओवर चल रहा है।
बहुत पिछड़ती हुई बारी, अच्छी गेंद, आम गेंद थी, 1 रन आता हुआ 17 पे पहुंचा स्कोर और 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर 17, बचे हुए 4 ओवर में यहाँ से 70 रन चाहिए, 80 रन चाहिए, 80 रन। देखिए कल इस मैच की विजेता टीम और बर्फानी बाबा को 8:45 बजे रिपोर्ट करना है। 9 में 5 कम को टॉस होगा, 9 बजे पहली गेंद फेंकी जाएंगी। जो टीम यहाँ नहीं रहेंगी उसको पेनलाइज किया जाएगा, वो भी 5 रन का। दूसरा मैच तुरंत ही आधे घंटे में दोनों कैप्टन को पहुंचना है, धनेश कुक्से और महेंद्रा के। 1 इनिंग में आपका टॉस होगा। तीसरा सुपर 6 का मैच मैगी और आरडी, फिर एक सेमीफाइनल चिट्टी के बलबूते पे एक टीम फाइनल में। गेंदबाजी के लिए अविनाश शिल्के, 20 का आस्किंग रन रेट चाहिए। बीस रन का आस्किंग रन रेट चाहिए। सिर्फ हर ओवर में 3 बड़े शॉट चाहिए जय कुमार को आज की शाम अपने नाम करने के लिए। अविनाश आगे रखी हुई गेंद, बेहतरीन ड्राइव, कमाल का स्ट्रोक खेला है मिड ऑफ की बगल से, 4 रन। जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला। दिलकश स्ट्रोक मिड ऑफ के बगल से, 4 रन। अविनाश फिर सुई चिट किया है, ये भी जाएंगी बाउंड्री के बाहर, 4 रन। यश पाटिल ने चौकों की झड़ी लगा दी है। दोस्ती यारी त फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला, दोस्ती यारी त फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। 2 गेंदों में अविनाश को 2 चौके जड़ चुके हैं और देखते ही देखते स्कोर 25 पे पहुंचा है। हर ओवर में 20 रन चाहिए। अगर चौकों से हम जाते हैं तो 5 चौके लगाने होंगे, सिक्सर से जाते हैं तो कम से कम 3 सिक्सर। थोड़ी सी हड़बड़ाहट अब डीप बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी को रखा है, जिस तरह उल्टा खेल रहे हैं। यश इस मरतबा सीधा स्ट्रोक है, गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, 4 रन। बढ़िया कोशिश की थी सचिन ने, लेकिन गेंद उनके हाथों से रिकोशेज होती हुई 4 रन। 3 पे 3 चौके आए, दबाव में अविनाश शिल्के। अभी भी 20 का आस्किंग रन रेट चाहिए। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, कुल मिला के कितने पे खेल रहे हैं? 1 2 3 4 5 चौके लगाए 22 में। अविनाश 4 पे 4, ये लेकिन मेरे ख्याल से यस चौका, 4 पे 4 चौके लगा चुके हैं। मैं भिवंडी सिटी क्रिकेट की अगर पन्नों को खोलूं तो ये काम 2 मरतबा कालेर किंग ऑफ रिंग नंदन पाटिल ने 2 मरतबा 6 गेंदों में 6 चौके लगाए। हरेश ठाकरे ने लगाए, वैभव पाटिल लगा चुके हैं 6 गेंदों में 6 चौके। लेट राजीव गांधी ट्रॉफी में देखना है कि 6 में 6 चौके जड़ते हैं या नहीं। 33 रन। अविनाश को कुछ समझा रहे हैं प्रीतेश। कमाल की बल्लेबाजी हो रही है और शाम की उम्मीदें बढ़ गई है। शाम ने कह दिया हो सकता है, ये क्यों नहीं होगा। यश पाटिल, देखिए यश पाटिल 2019-20 के सीजन में 2 मरतबा बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे। सीएम चषक जो चैलेंज पे खेला गया और जॉली कामतगर। फिर रिवर्स खेलने की कोशिश,
आउट घोषित किया। वहां पर अंपायर ने एलबीडब्ल्यू के लिए रिव्यू नहीं है, एलबीडब्ल्यू के लिए रिव्यू नहीं है, आउट है। अंपायर से आर्गुमेंट्स नहीं करना है। ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि यश पाटिल आपको निकल जाना है। हालांकि खुश नहीं है वहां पर अंपायर के निर्णय से। इंटरनेशनल क्रिकेट में भी इस तरह की कई घटनाएं होती है। हालांकि डिसीजन से पूरी तरह सेटिस्फाई भी नहीं थे। नए बैटर मैदान में आए हैं किशन मात्रे, सब हिटर को भेजा है। इसके बाद लगता है सुभाष ठाकरे आएंगे। आते ही बढ़िया ड्राइव, गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रही है। आप जाके उठाए उसे। इस बीच 2 रन बना लिए बल्लेबाजों ने। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 35 रन। 35 रन। यहां से 3 ओवर में जीतने के लिए कितने रन चाहिए? 62 रन। देखिए ऐसा नहीं कि रन बन नहीं सकते, क्योंकि जय कुमार ने भी सब हिटर आगे भेजने लिए, पिंच हिटर। किशन आए, इसके बाद सुभाष ठाकरे आएंगे। गेंदबाजी में मोर्चे पे लगाया गया है वैभव पाटिल को, पवन को। पवन शाम को तान दिया आसमान में 6 रन। करसन दादाचं गाजतया नाव, आमचे दादाचं गाजतया नाव. करसन दादाचं गाजतया नाव, आमचे दादाचं गाजतया नाव. करसन दादाचं गाजतया नाव, आमचे दादाचं गाजतया नाव. करसन दादा. रिव्यू वहां पे लिया है बल्लेबाजों ने। तीसरे अंपायर देखना है कहीं कहानी में ट्विस्ट तो नहीं आ रहा है। फेयर डिलीवरी। 6 रन से उछलता हुआ स्कोर पहुंचा है इस वक्त 41 पर। अब बल्लेबाजी वाली साइड का रिव्यू खत्म हो गया है, लेकिन कोशिश अब बढ़िया हो रही है, जमकर मुकाबला हो रहा है। पवन इस मरतबा अपील और आउट। एक और बैट्समैन एलबीडब्ल्यू। हालांकि गेंद बाउंड्री पे गई थी। टेमघर गावाची आई सोनादेवी पावते भक्ताचे आगो नवसाला. आई पावली अगरी कोल्यांना टेमघर गावाचे आगो लोकांना. आई पावली अगरी कोल्यांना टेमघर गावाचे आगो लोकांना. आई पावली अगरी कोल्यांना टेमघर गावाचे आगो लोकांना. प्लम एलबी
जबरदस्त हा विकेट्स पवनला मिळतोय. परफेक्ट मिडल स्टंपवर पाय अडलला होता आणि पंचांचा निर्णय येतोय की प्लम एल बी आउट होत आहे. श्याम डगआउटमध्ये परतलाय. उपस्थित आपण मध्ये संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टीमगर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये मॅचला एन्जॉय करताना प्रकाश पाटील साहेब उपस्थित आहेत. मॅचला एन्जॉय करतायत. एकनाथजी चौधरी देखील आहेत या व्यासपीठावर. जिथे फुलोरे आपण पाहतोय, बलवंतजी चौधरी साहेब देखील आपण पाहतोय या व्यासपीठावर. नए बैटर तसेच जयहिंद चौधरी काका देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नए बैटर जय कुमार की बड़ी नोट सुभाष ठाकरे आते ही स्वीप लगा दिया है, झाड़ू स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर 4 रन। एक बात तो है, मैच कोई भी जीते लेकिन जय कुमार एक पॉजिटिव माइंड से चेस कर रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन। आज सिद्दीक बाबे सर 4 खेळाडू नाहीये जयकुमार टेमगर टीम मध्ये. त्याचा थोडासा दबाव देखील होता गोलंदाजांवर. आज यशला देखील पार्ट टाइम गोलंदाजी करताना आपण बघितलं. एक और धमाकेदार शॉट, 4 रन। चौके कितने लगे इस इनिंग में? एक सिक्सर लगा और 1 2 3 4 5 6 7 8 9 चौके। नक्कीच मला तरी वाटतं किरण चौधरी होते तिथे. त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. उपस्थित या व्यासपीठावर रोहिदास भाऊ यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. किरण चौधरी सध्या एन्जॉय करतात स्पर्धेला. पवन अच्छी वापसी, पैर नहीं चले थे वहां पर सुभाष ठाकरे के, जहां पर मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। ब्लाइंड स्विंग किया था, ये भी कटर थी और इसके साथ ही सुभाष ठाकरे ने स्वयं निकल गए कॉट बिहाइंड होकर। 4 ओवर की समाप्ति, रन बने 49। दौड़ में कितने चाहिए? 48। प्रीतेश ये पानी पिया ना तो कल फिर सुपर 6 का मैच तक आप उठ नहीं पाएंगे। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है योगेश भालेकर को। देखिए, योगेश भालेकर एक ऐसे गेंदबाज हैं, राजू मुखिया जो ओपन इंडिया क्रिकेट में राइट आर्म राउंड स्टम्प बॉलिंग करते हैं, योगेश भालेकर उसी तरह वाइट। इनकी गेंदें सिर्फ कोन नहीं बनाती है बल्कि स्विंग भी होती है। और योगेश भालेकर भी ऑल इंडिया फॉर्मेट में सिल्वर स्टार भिवंडी से खेलते हैं। कल सिल्वर स्टार फाइनल में टकराएंगी दीपू माली की टीम हर्ष 11 दीपक दादा प्रतिष्ठान से। बदलापुर के जगन्नाथ स्मृति कप में सामने खेलना चाहते थे, मोटा सिरा 1 रन आता हुआ। बहुत मुश्किल काम दिया है। सुभाष ठाकरे आउट होके जा चुके हैं। दोनों बल्लेबाज केतन गरत, केतन मुकादम और किशन के जुम्मे। लंबा स्ट्रोक लेना चाहते थे, अंपायर ने वाइड दिया। 52 पे पहुंचा है स्कोर। धीरे धीरे औपचारिकताएं रह गई है। 4 वाइड्स अब तक आए हैं। योगेश भालेकर इस मरतबा बैठक शॉट खेला है। आजकल जिस तरह बिलाल शेख आउट होते हैं टीम रच जाती है, लेकिन महिंद्रा स्पोर्ट्स ने विदाउट बिलाल
यहाँ बढ़िया परफॉर्म किया। देखिए एक जमाना था अल्पेश चौधरी आउट होते थे बाबा स्पोर्ट्स में, लोग टेलीविजन बंद कर देते थे। उछाल दिया है, फील्डर है, चलता कर दिया वहां पे किशन को। योगेश भालेकर ने आज बैक टू बैक 2 अर्धशतक लगाए, जबकि पिछले जॉय कुमार ट्रॉफी में 2 अर्धशतक बैक टू बैक लगाए थे सूरज केने ने। नए बैटर मैदान में आते हुए विवेक पवार। औपचारिकताएं रह गई है। कल ठीक 9 बजे लगभग तय हो चुका है, अब यह तय होने जा रहा है चैलेंज बनाम बर्फानी बाबा। सुई चीट की कोशिश बल्ले के नीचे से निकल गई। कितनी गेंदें बची है इस ओवर में? आमचं व्हीआयपी डाइज मॅनेजमेंट पवन कुमार आपको संपर्क 2 गेंदें। साधना है। योगेश भालेकर इस मरतबा सुई चीट किया है, कोई खिलाड़ी नहीं है। गेंद कवर पॉइंट में 4 रन। स्कोर 56 पे पहुंचा है, 57 पे पहुंचा है। दर्शकों को पता चल गया कि मैच का रिजल्ट क्या है। अच्छा ड्राइव, स्टैंड एंड डिलीवर, सीधा एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी कैप्टन थे वहां पर सचिन वीर, कोई गलती नहीं, आउट होके चले गए बैट्समैन। दिलात बसलाई राव मनान सच्चा हायलाईन एक दिलात बसलाई राव करसन दादाच गाजतया नाव भिवंडी शहरात गाजतया नाव करसन दादाच गाजतया नाव टेमघर गावात गाजतया नाव दादाच गाजतया नाव। करेश मात्रे बदलापुर में गए, 2-3 प्लेयर नहीं थे, लेकिन देखिए चैलेंज को अगर चुनौती देना है तो आपकी टीम पूरी होना ही चाहिए। ये वो टीम है इस सीजन में सबसे अच्छा खेल रही है। 4 कप की विजेता 21 रनर्स कल सुपर 6 में पहुंची है, लेकिन कवाट के नमो चषक से पहले राउंड में बाहर हुई। इस मरतबा खड़े खड़े फिर खेला है, एक्स्ट्रा कवर में 1 रन। गेंदबाजी को आए वैभव माली, बर्थडे बॉय। दूर से खेला, गैप में गेंद ट्रैवल हुई है, 4 रन। हायलाईन एक दिलात बसलाई राव मनान सच्चा हायलाईन एक दिलात बसलाई राव करसन दादाच गाजतया नाव भिवंडी शहरात गाजतया नाव करसन दादाच गाजतया। 4 गेंदें बची है चैलेंज को मुकाबला जीतने के लिए और जॉय कुमार को मुकाबला हारने के लिए। स्विंग कर दिया, पिकअप शॉट है, 6 रन। गजब का शॉट, विवेक पवार का पावर दिखाते हुए पिकअप शॉट खेला है। गेंद मिड विकेट पर, 6 रन। स्कोर उछलता हुआ 68 पे पहुंचा है। देखिए अल्पेश चौधरी के भाई बल्लेबाजी कर रहे हैं, क्या क्लास है। इस मरतबा स्वीप किया है, झाड़ू स्ट्रोक है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी हैं, 2 रन स्कोर में आते हुए। नाम क्या है? सब विवेक पवार कह रहे थे, ये तो मिस्टर चौधरी हैं।
बबलिया के नाम से जाने जाते हैं। सीधा गली में गेंद 4 रन, हालांकि सीधा कैच था। कितने पे बबलिया चौधरी बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त, कमाल की बल्लेबाजी, 4 गेंदों में 16। आने वाले दिनों का एक बड़ा बैट्समैन रहेगा ये खिलाड़ी, जिस तरह पिकअप शॉट खेला। एक गेंद बची है, जीत और हार के फासले को कितना कम करेंगे। 74 बने, 23 रन और वैभव माली बर्थडे के तोहफे दे रहे हैं, ले नहीं रही है बल्कि। फिर पिकअप शॉट है लेकिन पीछे खिलाड़ी। इस मैच को जीत लिया है। आज की शाम लेजेंड ऑफ भिवंडी विलास ओवर थ्रो हुआ है वहां पे। लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर मयूरेश पाटिल, मयूर पाटिल और चैलेंज के नाम हार्ड लक जॉय कुमार। आज का मैन ऑफ द मैच बैक टू बैक दूसरा अर्धशतक, नाम तो सुना होगा, योगेश भालेकर इज द मैन ऑफ द मैच। देखिए बहुत प्यार से आपको पानी दिया जा रहा है, उस पानी को आपको पीना चाहिए। हमारे बुजुर्ग हैं वो। थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. योगेश भालेकर आपण यायचे आणि चॅलेंज स्पोर्ट टीमचं कॅप्टन सचिन भोईर आपण देखील यायचे. स्पर्धेचे आयोजक नक्कीच आपल्याला निमंत्रित करतात, आपण यायचे वेबसाईटवर सचिन भोईर. तो चैलेंज को कल ठीक 8:45 बजे रिपोर्ट करना है, 8:45 बजे। कॉन्ग्रेचुलेशन अल्पेश चौधरी, आखिरकार सुपर 6 में आपने पहुंचा ही दिया. मी पाहुण्यांना विनंती करतोय, सन्माननीय प्रकाश पाटील समाजसेवक आपणास विनंती करते आपण यायचे. जहीन चौधरी, एकनाथजी चौधरी आणि रोहिदास भाऊ आणि त्याचबरोबर बलवंतजी चौधरी या सर्व पाहुण्यांना विनंती करते की आपण या. आपण योगेश भालेकर याला आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. वेलकम योगेश. वेलकम. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचे लाडके रोहिदास भाऊ देखील आलेले आहेत. सर्वप्रथम योगेश भालेकर आपण इथे उभं राहायचं आहे. मी नाव घेईल, बलवंत दादांचं नाव घेईल, त्यांनीच हा गिफ्ट स्पॉन्सर केलेला आहे, तो आपण द्यायचा आहे.